आलो ना आम्ही. येतो ना. काय नाही, तुम्ही उगाच नका त्रास करून घ्या. अरे बसायला जागा नाहीये. उभे राहा. हे काय आहे ना, हे काय जमीन आहे ना, हे बघा. खाली बसतो ना आम्ही. काय मस्त एकदम गरीब स्वच्छ. माणसं, गरीब लाचार. माणसं, हा नोकर ना. मगाशी मी बाहेर होतो तेव्हा ऐकलं तुम्ही काय डॉक्टरांकडे जाणार होतात का? काय झालं? हा ते काय माझी साखर वाढते ना, आणि एक तर साखर वाढली ना की मला काय पण होतं. ह्याच्या हे. मग ट्रीटमेंटचे पैसे कोण देतात? अब्बा भाऊजी देतात ना पप्पा. मग ट्रीटमेंट व्यतिरिक्त तुम्हाला पैशाची गरज काय लागते? नाही लागत, काहीच पैसा नाही लागत आम्हाला. खाऊन पिऊन सुखी आहो आम्ही इथं. मी तुम्हाला विचारलं. यांना विचारलं ना? आम्हाला नाही हा हा. मला कळलं की तुम्ही दारू वगैरे पिता. काय? आणि तुम्ही दारू पिता म्हणून एकदा तुम्हाला बाहेर पण काढलं होतं यांनी. हा नाही काय म्हणतात, म्हणजे दारू पितो म्हणून बाहेर नाही काढलं. म्हणजे तुम्हाला बाहेर काढलं होतं यांनी, बरोबर? भोगा आता कर्माची फळं भोगा. न म्हणजे झाली ना कुठे आहेत पैसे? पैसे आम्हाला काय माहित बा. किती पैसे होते? हा 1,00,000 रुपये. 1,00,000? आमची ती तुम्ही काय माझी मस्करी चालवली आहे काय? हा? काय रे, घरात नाही 1,00,000 रुपये गायब होतात आणि तुम्हाला काहीच माहिती नाही. ते जाऊ दे. तसे 5-50 रुपयाचा गफला करण्याची सवय आहे तुम्हाला. मग 1,00,000 रुपयाचा गफला कशावर नाही करणार तुम्ही? नाही ना साहेब, साहेब पाया पडतो ना तुमच्या. खरंच तुम्हाला सांगतो, नाही आम्ही काय घेतलं, साधी बोळी माणसं आम्ही. आम्हाला नाही, आता तुझं सामान घेऊन येतात. मी आणतो ना, सामान आणतो. बघा ना तुम्ही सामानाची झडती घ्या. खरंच सांगतो साहेब, अहो आम्ही घेतलं सांगितलं ना, दिसलं. भाऊजी भाऊजी सांगा ना प्लीज, सांगा ना भाऊजी. सुनबाई सांग ना. बघा बघा सामान आणलं बघा. सामान घ्या, हे घ्या, हे काहीच नाही, घ्या. काहीच नाही. बघा तुम्ही. अहो खरंच नाही ना साहेब, साहेब तुम्हाला सांगतो बघा, खरंच आमच्याकडे नाही ना पैसे. पैसे असं तर बोललो असतो ना आम्ही. हा ना. गरीबाचं सामान काय हा असतं? बघा बघा. कळेल. हा काय रे? बोलो ना, नाही पैसे आमच्याकडे. म्हणजे तुमच्याकडे पैसे नाहीये? नाही म्हणजे आहे आमच्याकडे पैसे 500 रुपये. ते पण सुनबाईने घेऊन टाकले. कोणी दिले होते तुम्हाला? बाबू आणीस ना. अनिश, तुम्ही सीए कडे अकाउंटंट म्हणून काम करता ना? काय म्हणजे रोज तुमचा पैशाशी संबंध येत असेल? येतो. आता काय, यांच्या सामानाची झडती घेतली, तुमच्याही सामानाची झडती घेऊ. बघू बॅग बघू. अरे याच्यात तर काहीच नाहीये. उभे राहा. जरा खिसे तपासूया तुमचे. काय याच्यात? मोबाईल आहे. मोबाईल? त्यांच्याकडे काही सापडलं नाही. एक काम करूया किशनराव, तुम्ही माझ्याबरोबर पोलीस स्टेशनला जा.
ऐका, आमच्याकडे पोलीस स्टेशनला भरपूर ट्रीटमेंट आहेत. तुमचे पाय बी कायमचे दुखायचे बंद होते. तुमचं डायबिटीस पण जाईल. हा चला. नाही ना साहेब, साहेब तुम्हाला सांगतो मला नका ना. अहो का मला बळीचा बकरा बनवताय? गरीब माणूस आहे ना मी, माझ्याकडे काय नाही, एक दमडी नाही. तुम्हाला सांगतो मला खूप आजार आहेत. मला तुम्ही जर पोलीस स्टेशन मध्ये घेऊन गेलात आणि जर मी मेलो तर तुमच्यावर येईल ना. थोडा ना, मी काय नाही ना केलं. बाप्पा मला राधा सांगताय ना. ठीक आहे. पण अशोकराव, तुमच्या पैशांना पाय फुटलेत बरं का, आणि ते गायब झालेत. पण ज्यांच्यामुळे गायब झालेत ना, त्यांचं मुस्काट फोडल्याशिवाय मी राहणार नाही. आता तर मी जातोय, पण परत येईल चहा पाण्याला. हं किशनराव, येईन मी. हे पैसे अचानक गेले कुठेत मग? हा भाऊजी, भाऊजी, एक बार आठवून तर बघा. मला असं वाटते त्या पाकिटात पैसे नव्हते. ते असं वाटते तुम्हाला की अशीन म्हणून. ते वर्षातही तसं झालं असेल, म्हणजे त्याला तसं वाटलं. काय आता आपण 20 वर्षापूर्वीचे नाही ना राहिलो. हो, ते म्हातारपणामुळे थोडंसं विसरा. पाकिटात पैसे नसतील भाऊजी. तर राहिलं, डॉक्टरकडे जाणं तर राहिलं. चला, मी तुम्हाला चहा करून देतो. चला बरं, हे घेतो ना मी. नाही, घेतो ना मी. मला काय नाही ना या, होत आहे. या, आता काय या, करू? या. काका, यू नो व्हॉट, मी एक प्रोफेशनल सोशल मीडिया मॅनेजर हायर केलाय. पैसे देतोस? अनिश, तू हिला पैसे देणार आहेस या सगळ्यासाठी? माऊ ऐक ना, आपण हे सगळं नंतर डिस्कस करूया. मला आधी सांग समा, किती पैसे द्यायचे? अगं फक्त 15,000. व्हॉट? 15,000? भैरवी, मी तुला सगळं नंतर सांगतो. सॅम, मी तुला उद्या पैसे देतो, चालेल? ओके, ग्रेट. थँक्यू सो मच काका. मी पटकन हे सगळं रेयांशला सांगून येते. बाय बाय. अगं, सो गाईज, उद्यापासून मी एक सोशल मीडिया मॅनेजर हायर करणार आहे. ओ, आमच्या क्लास मधली सना आहे ना, तिचा पण आहे सोशल मीडिया मॅनेजर. बापा, इतकं शेवट काय लागते मॅनेजर? तिला ऍक्ट्रेस व्हायचंय. म्हणजे तिला नाही ऍक्ट्रेस व्हायचं, पण तिच्या आई बाबांना तिला ऍक्ट्रेस बनवायचंय. साधा सेल्फी जरी अपलोड करायचा असेल ना, तरी तिची आई तिला काय म्हणते माहितीये? बेटा सना, फर्स्ट प्लीज आस्क आवर मॅनेजर अंकल. सी माऊ, दिस इज द नीड ऑफ द बिझनेस. काका, तू मला 15,000 रुपये देणार आहेस ना? समा, जे बघू पटकन. आणि तो आधी फोन बाजूला ठेव. आजोबा आल्यावर रागवायला हवेत का? पण आजोबा कुठे गेलेत? ईश्वर काकांकडे गेलेत, भूक नाहीये त्यांना. भूक नाही का तोंडावर आपटले म्हणून राग आला? किशा मामा, मी पुन्हा एकदा सांगतेय, स्वतःची पायरी ओळखून वागा. आणि बाबांविरुद्ध आता एकही अक्षर बोललात ना, तर मी पुढचं मागचं सगळं विसरेन, लक्षात ठेवा. समजत नाही काय मध्ये मध्ये बोलता तुम्ही. कळ नाही का तुम्हाला? काय हा बाबा, प्लेट ठेव माझ्या.
हे काय तू जेवला नाही अनिश? झालंय माझं, अर्जंट काम आहे माझं एक. कुठे चाललायस? मी मित्राला भेटायला कोण मित्र? आहे ऑफिस मधला. बर मग 2 मिनिटं थांब, मी पण येते तुझ्या बरोबर. का? मला बसून बोर होतोय घरात. मग तू पण जा ना, तू तुझ्या फ्रेंड्सना भेट. अनिश, तू घेऊन जा ना मला. आणि एखादा दिवस नाही गेलास मित्राबरोबर तर काय बिघडणार आहे? तसंही बरेच दिवस झाले आपण कुठे गेलो नाहीये. काका बघ ना, माऊला पण बोर होत आहे घरात बसून. तिला सवय नाहीये ना. आय नो बेटा, पण काय करू, हा प्लॅन माझा ऑलरेडी ठरला आहे. सो भैरवी, आपण उद्या जाऊ. हा, माऊ, तुझं आणि काकाचं त्या दिवशी सगळं सॉर्ट झालं होतं ना? मला कळतच नाहीये हा असा का वागतोय परत. पण मला हे कळत नाही, पैसे गेले कुठे? हे बघ, मला तर अजूनही वाटतं ना ते पैसे राधा किशाकडेच आहेत. नाही नाही नाही, हे ह्याच्यासारखी माणसं नुसतं बडबड करतात रे, आतून डरपोक. अरे त्या किशा बापूची बोबडी वळायची बाकी होती पोलिसांसमोर, त्याने नाही घेतले पैसे. अरे असं कसं म्हणतोयस? मला सांग, बाहेरचं कुणी घरात आलेलं नाहीये, घरातून कुणी बाहेर गेलेलं नाही, मग पैसे गेले कुठे? मला काय माहिती आहे? अरे त्या पोलिसांनी सगळी चौकशी केली होती. आता आणखी काय करायचंय? हे बघ अशोक, मला सांग, लिफाफ्यात खरंच पैसे होते? म्हणजे काय, ते नसते ते मी उगाच सगळा तमाशा घडून आणला असता काय? मी काय म्हणतो, म्हणजे रागावू नको, पण तू एकदा डॉक्टरांना दाखवून घे ना. ए तू काय म्हणतो, म्हणजे मला काय नाही, ते नाही, नाही, काय? तसं तसं नाही. ऐक ऐक ऐक, मी काय म्हणतो माहितीये का, की आपला स्वतःवर विश्वास आहे असं आपल्याला वाटत असतं, पण आपलं शरीर आणि आपली बुद्धी आहे ना, ती आपल्याला चकवा देत असते. आणि त्याच्यामुळे काय होतं माहितीये का, आपण त्यातून लवकर बाहेर पडत नाही. पण त्याच्यामुळे येते का तुझ्या, म्हणजे ए तू काय वाटेल की काय बोलतो, तुला काय? नाही, काहीतरीच नाही रे बाबा, काहीतरीच नाही. हे बघ, तू एक काम कर, तू माझ्या डॉक्टरांकडे चल आणि तुझी संपूर्ण तपासणी आपण करून घेऊया. हो, हे बघ, मला एक सांग की त्या लिफाफ्यामध्ये पैसे आहे हे तुझ्या व्यतिरिक्त कोणीच पाहिलेलं नाहीये, तर त्या लिफाफ्यामध्ये पैसे नसूही शकतात. शक्य नाही.